मॅच सुरू झाली तेव्हा कंडिशन्स थोड्या क्लाउडी होत्या, डेफिनेटली त्याचा काही फायदा झाला का? 100%. आय थिंक थोडं मॉइश्चर होतं विकेटमध्ये, थोडं बाईट होतं. जर बॉल थोडा डिगिन केला विकेटमध्ये तर थोडा कट पण होत होता, स्किट पण होता तो, तर थोडी मुवमेंट होती, तर इनिशियली खूप हेल्प होती विकेटमध्ये. तुझी आणि रजनीशची बॉलिंग पार्टनरशिप बघितली, राईट. काहीतरी स्पेशल आहे त्याच्यामध्ये, काय आहे? येस, आय थिंक विकेटमध्ये हेल्प होती, तो एक फॅक्टर आहे. आणि त्यांनी रन नाही दिले त्यामुळे आय थिंक सेकंड विकेट मला तशीच मिळून गेली, कारण ही wanted to hit me because the run flow was getting decreased ball by ball. So I think त्याच्यामुळे खूप हेल्प झाली. पार्टनरशिप बॉलिंग ऑलवेज हेल्प्स. ग्रेट. आणि बऱ्यापैकी तुम्ही रिस्ट्रिक्ट केलं होतं टीमला. रत्नागिरीची टीम स्ट्रॉंग आहे, 2 वेळचे चॅम्पियन्स आहेत ते. Right. आणि 10 ओव्हरमध्ये 60च्या आसपास फक्त स्कोर होता, पण 11व्या ओव्हरला दिव्यांनी एक अटॅक केला मोठा. त्याच्यानंतर त्यांनी स्कोर पण चांगला केला, टेम्पो त्यांनी वाढवला होता पूर्ण. त्यावेळेस थोडं काही प्रेशर वाटलं? हो, थोडं वाटत होतं मध्ये की थोडी मॅच स्लिप झाली, पण तरी 174 रन मला नाही वाटत पार स्कोर होता या विकेटवर. आणि मध्ये त्यांनी बॉलिंग पण खूप चांगली टाकली, पण बॅट्समन आमची बॅटिंग खूप डीप आहे आणि शेवटी पॉवर हिटर्स पण 2 धनराज, श्रीबाई, विशांत मोरे. सो थोडं आम्ही कंट्रोलमध्ये होतो, कंट्रोल लूज नाही केला. मध्ये थोडे रन्स लीक झाले, पण दॅट इज पार्ट ऑफ द गेम, होत राहतं. करेक्ट. तुम्ही जेव्हा तुमच्या टीम मेंबरनी तेवढ्या सिक्सेस, तेवढ्या 32 रन एका ओव्हरमध्ये कन्सीड केल्या, त्यानंतर त्यांना तुम्ही काय सांगितलं? कारण त्यांनी अजून एक ओव्हर सुद्धा टाकली त्याच्यानंतर. राईट. तुम्ही काय त्यांना काही कन्सोल केलं, काही सांगितलं पिच बद्दल अजून काही? आय थिंक ती बाउंड्री छोटी होती, तो जो जयंटनी जो टाकत होता, आणि दिव्यांशी बरोबर त्याला त्याच एरियात टार्गेट केलं. तर ठीक आहे, बाउंड्री छोटी होती तर त्याला थोडं ते कन्सेशन मिळालं पाहिजे. आणि होत राहतं यार, म्हणजे थोडा आज दिवस खराब होता. आणि तो जर कॅच झाल्या, दोन्ही कॅच झाले असते रादर, तर सिच्युएशन कम्प्लिटली डिफरंट असते. तर असं सांगू नाही शकत, क्रिकेटमध्ये मुवमेंट जर कॅप्चर नाही केले तर इट मे गो एनी वे. सो यू कॅनॉट प्रेडिक्ट एनिथिंग. रत्नागिरी जेट्सनी पहिल्या 2 मॅचेस हरले होते त्यांच्या, त्यामुळे ते तुमच्यावर अजून अटॅकिंग नेचर घेऊन येतील याचा अंदाज तुम्हाला होता का? आणि तो त्यांच्यावरच उलटा पडला असं वाटतंय? आय थिंक त्यांचा गेम अटॅकिंगच आहे. पास्ट म्हणजे 2 वर्ष आपण बघतोय की ते सगळे बॅट्समन त्यांचे एक्सप्लोजिव्ह आहेत, ते रन फ्लो त्यांचा थांबत नाही. पण विकेटला पण शेवटी विकेटमध्ये खूप हेल्प होती आज, तर आय थिंक त्याच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली. फर्स्ट आम्ही टॉस जिंकून बॉलिंग पण आली ना, तर ते हेल्पफुल होतं. आणि त्यांनी अटॅक करायला गेलं पण नाही झालं, कारण ॲट दी एंड विकेट पण थोडं प्ले करत होतं, तर त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि अंकित, राहुल सारखे सीझन बॅट्समन आहेत, एक्सपिरियन्स आहेत ते, आणि तशा अर्थाने ते दोघेही डील करतात. त्यांच्याकडनं काही विशेष टिप्स मिळत आहेत काही? असं काही त्यांच्याकडनं काही सांगितलं जातं? 100%. थ्रू आउट प्रॅक्टिस सेशन्स आमचे आता 2 महिने, 1 1.5 महिन्याला प्रॅक्टिस चालू आहे. तर मग इव्हन राहुल भैया, अंकित भैया, श्रीबाई, तर या सगळ्यांचे इनपुट्स आहेच आहेत. आणि बॅक ऑफ द माइंड चालू आहे की, आणि ते हेल्प करायला पण आहेत साईडला, काय झालं काय नाही. कारण मॅचमध्ये प्रेशर असतं, तर ॲज अ बॉलर तुम्हाला कधी यू माइट गेट कन्फ्युज बिकॉज खूप प्रेशर आहे आणि गेममध्ये तुम्हाला कळत नाही. तर साईडचे त्यांचे इनपुट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि ते आहेच 100% आहेत फील्डमध्ये आम्हाला हेल्प करायला काही पण. आणि त्यांचा इनपुट्सचा 100% हेल्प होतो.